अक्षय आहे. असे दोन बेस्ट खेळाडू एकमेकांसमोर जरूर येतील. मॅचला होते सुरुवात. बॉलिंग मार्कवर सध्या गोलंदाज प्रदीप. पहिला चेंडू यावेळी मात्र अगदी मिड ऑन बघत राहिलाय. फक्त चेंडू त्याच्या डोक्यावरून निघून जातोय. 4 धाबेसाठी सुरुवात झाली चौकाराने. चौकाराने सुरुवात केली. जिथे बॅटिंग करत असताना क्षितिज मोरेला तुम्ही पाहताय. त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहिलं तर दुसरा चेंडू आडव्या बॅटनं आहे. क्षेत्ररक्षक पकडली गेली कॅच. या टीमचा महत्वाचा फलंदाज मात्र चाललाय माघारी. पहिला चेंडूवरती आला चौकार. मात्र त्यानंतर मोठा फटका खेळायचा होता. दुरी रही अधुरी. बॅटर क्षितिज मोरे बॅक टू द डकआउट. भालचंद्रने अप्रतिम कॅच पकडली. आजच्या दिवसामध्ये तब्बल 2 कॅचेस त्याने पकडल्या. एक कॅच पकडली ती अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑनला तो उभा होता तिथे त्याने कॅच पकडली होती या आधीच्या मॅच मध्ये. आता डीप मिड विकेटला देखील त्याने अप्रतिम कॅच पकडली. भालचंद्र महत्वाचे खेळाडू काही टीम मध्ये असतात. बॅटिंग नाही भेटली तरी चालेल, गोलंदाजी नाही भेटली तरी चालेल, पण मी माझ्या संघासाठी मैदानामध्ये एक एक धाव अडवण्यासाठी जीवाचं रान करेल असे खेळाडू खरं तर संघ पुढे घेऊन जातात. आणि अशी खेळाडू बऱ्याच संघामध्ये असतात जे टीमसाठी खेळतात, नावासाठी, गावाच्या नावासाठी. अक्षय पहिला चेंडू शॉट फुल केला. अक्षयच्या बॅट मधून यावे मात्र डीप स्क्वेअर एक रीजनला चेंडू निघून जातोय. 4 धाबांसाठी येतोय चौकार. पहिला चेंडूवरती या चौकार आला. तदनंतर विकेट प्राप्त केली. पुन्हा अक्षयच्या बॅट मधून आता चौकाराला विकेट गेल्यानंतर जिथे आपण पाहिलं तर क्षितिज जरी माघारी गेलं तरी आहे मी मैदानामध्ये. आणि ती सुरुवात केली जाईल. गाडी त्याच घेरवरती चालू राहील आमच्या टीमची हे त्याने सांगितलंय. कारण की या देखील टीमसाठी ही महत्वाची मॅच असेल. हो यावी फटका थोडासा फसला गेला. विकेट किपर आहे. अक्षयच्या हातामध्ये चेंडू जातोय. बॅटिंग करत असताना फलंदाज अक्षय राहील नाराज. हा फटका चुकला का हा विचार तो करतोय आणि नाराज होऊन जड मनाने जड अंतकरणाने तो येतोय मैदानाच्या बाहेर. कभी खुशी कभी गम अशी राहिले ही मॅच आणि अशी राहिले ही ओव्हर. पहिला चेंडू होती चौकार, तदनंतर विकेट, त्यानंतर पुन्हा चौकार, त्यानंतर पुन्हा विकेट. आमचे ओल्ड इज गोल्ड संजयजी सपकाळ साहेब, मी विनंती करेल नावरीचे आमचे संजयजी सपकाळ साहेब आपण या प्लीज. आपला सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. म्हटलं जातं जुनं ते सोनं असतं, ओल्ड इज गोल्ड. आणि असे लेजंड खेळाडू ज्यांनी क्रिकेट खेळायचं नाही तर क्रिकेट कसं जगायचं हे ज्यांनी खेळाडूंना शिकवलं त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. येस हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. यॉर्कर चेंडू अप्रतिम, आणखीन एक विकेट. LBW बॅटर जाईल माघारी. ज्युनियर सोपान यावेळी मात्र जास्त वेळ मैदानामध्ये थांबू शकला नाहीये. आणखीन एक विकेट गोलंदाजी करत असताना प्रदीपने प्राप्त केली आहे. गोलंदाज आहे की तोफखाना आहे. चेंडू नव्हता तर रखरखत्या आगीचा निखारा आला होता ज्युनियर सोपानकडे. तो खेळेपर्यंत डोळ्याची पापणी लवेपर्यंत लागल्या पायावरती यष्टांच्या मधोमध सापडला गेला. हेच तर हेरलं पंचांनी आणि LBWच्या स्वरूपामध्ये बॅटर निघाला माघारी. काय घडलंय बॅकफुटवर टीम. मगाशी आपण उल्लेख केला शर्टाचं पहिलं बटन चुकलं तर बाकीची बटन चुकीची लागतात. पहिली विकेट लवकर गेली तर बाकीच्या विकेट्स देखील लवकर गेलेत. आणि आता मात्र संपूर्ण जबाबदारी सिनियर सोपान यांच्या खांद्यावरती आहे. संपूर्ण जबाबदारी. तब्बल 3 विकेट मात्र माघारी गेलेत. 3 मोहरे या टीमचे मात्र अगदी माघारी परतवलेत. गोलंदाजी करत असताना प्रदीपने अप्रतिम गोलंदाजी.
हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती आता मात्र तो उभा आहे. ओव्हर रायझिंग चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर अगदी बाउन्स घेऊन मात्र निघून जातोय. कुठली हालचाल नव्हती बॅटरची. या ओव्हर मधलं थरारक नाट्य मात्र संपलं गेलंय. जिथे आपण पाहिले तब्बल धावा खर्च झाल्या 8, मात्र विकेट आले तब्बल 3. अप्रतिम गोलंदाजी राहिले. कभी खुशी कभी गम, कधी फलंदाज कधी गोलंदाज असा राहिलाय पहिल्या षटकाचा खेळ. चला स्पीडअप घ्या प्लीज. आज बऱ्याच मॅच खेळायचे आहेत, वेळ बराच कमी आहे. निवडी संघाकडे बॉलिंग अटॅक देखील आहे, बॅटिंग अटॅक देखील आहे. कारण की बॅटिंग करत असताना अक्षय या टीम मध्ये महत्वाचा बॅटर आहे, कॅप्टन आहे त्या टीमचा मुख्य आहे. तर दुसऱ्या साईडला निवडी टीम कडे गोलंदाजी अटॅक देखील दमदार आहे. अमोल आला टॉस साठी. यानंतर महत्वाची मॅच. स्वतः आयोजक आपण पाहिलं तर यानंतर मैदानामध्ये उतरतील. केळघर सोळशी विपक्ष JUCC वेंगळे संघ. दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. लक्षात घ्या इनिंग ब्रेक मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकी कक्षामध्ये तुमचा टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स केळघर सोळशी आणि JUCC वेंगळे संघ तयार राहा टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये. अमोल आहे सध्या बॉलिंग मार्क वरती, गोलंदाजीसाठी येतोय. जीतू यावेळी मात्र बॅट स्विंग करतोय. पहिल्या ओव्हर मध्ये धक्के दिले, दुसऱ्या ओव्हर मध्ये दे धक्का. यावेळी मात्र बॅटर जीतू बॅक टू द डकआउट. हे काय घडलं या टीम मध्ये? ही तीच टीम आहे ज्यांनी आतापर्यंत मोठ्या मोठ्या पारितोषिकांवरती नाव लिहिलंय. मात्र यावेळी गोलंदाजी करत असताना निवडी संघाने सांगितलंय आम्ही देखील कमी नाही आहोत. तुमच्याकडे बाहुबली आहे तर आमच्याकडे ग्रेट खली आहेत आणि खलीबली या मॅच मध्ये नक्की होईल. उत्तर दिलं जाईल. मोरया 11 वासुदेव संघाकडून दिलं जाईल का उत्तर? या मॅच मध्ये 4 विकेट गेलेत माघारी. जीतू गेला या टीमचा महत्वाचा बॅटर, क्षितिज मोरे गेला या टीमचा ट्रम्प कार्ड, तदनंतर अक्षय गेला या टीमचा हुकमी एक्का, ज्युनियर सोपान देखील गेला या टीमचा छोटा पॅकेज मोठा धमाका. सगळे गेलेत माघारी. तारे सितारे हिरे सगळे बसले सावलीला. या मॅच मध्ये नक्की तारणकार कोण असेल? या मॅचला सावरेल कोण? आणि यासाठी मात्र सध्या मैदानामध्ये फलंदाज निघाला अर्थातच अक्षय. सुरेख फटका यावेळी मात्र उचललाय. क्षेत्ररक्षक असेल, बॉल बॅक ड्राईव्ह, चेंडू 1 सेकंड बाउन्सला अडवण्याचा प्रयत्न, निघून जातोय. आशेचा एक किरण मैदानामध्ये दिसतोय. त्याचं नाव आहे अक्षय. त्याच्या बॅट मधून येतोय चौकार. अप्रतिम गोलंदाजी. यानंतरची मॅच आहे निपाणी. या आधीच्या मॅच आपण एक किताब देणार आहोत जिथे आपण पाहिलं तर गेम फायटर या आधीच्या मॅचचा अर्थातच मिस्टर संजय ज्यांनी नॉट आउट 20 धावांची खेळी केली. मॅच मध्ये घडतंय काय? आणखीन एक विकेट. एखाद्या वादळामध्ये पत्त्यांचा बंगला पडावा तसा मात्र आता विकेट माघारी चाललेत. आणि तब्बल आपण पाहिलं तर फलंदाज माघारी जात असताना अक्षय त्याने देखील सोडले विकेट. आणि या टीमचा भेदक गोलंदाज अमोल सध्या मात्र मैदानामध्ये. हे आहे क्रिकेट. खरं तर कोविड काळामध्ये आपण पाहिलं कोरोना एकाला झाला विषाणू, दुसऱ्याला होतो, दुसऱ्याचा तिसऱ्याला. आणि मैदानामध्ये आत्मविश्वास पहा. एकाचा आत्मविश्वास दुसऱ्याला, दुसऱ्याचा आत्मविश्वास तिसऱ्याला. आत्मविश्वासाने भरलेली 11 जणांची टीम आता मात्र घातक दिसते. ही टीम आहे निवडी संघ. व्हॉट अ मॅच. खेळ आहे, वेळ आहे आणि तुम्ही वेळेवरती चांगला खेळ केला तर खेळ देखील बदलतो आणि वेळ देखील बदलते. तब्बल चेंडू झालेत आतापर्यंत 4. धाव संख्या आहे फक्त 12. विकेट गेले तब्बल 5 माघारी.
आता प्रथमेश आहे आणि सिनियर सोपान. या मॅच मध्ये सिनियर सोपान जोपर्यंत आहेत तोपर्यंत मॅच ऑन आहे, कारण की माहिती आहे सिनियर सोपानच्या बॅट मधून जर धाबा आल्या तर एक फायटिंग स्कोर तयार करू शकतो. मात्र त्यांना स्ट्राईक देणार कोण आणि त्यांना स्ट्राईक भेटणार कधी, या अपेक्षेने टीम मात्र मैदानाकडे पाहते. अप्रतिम चेंडू, यावेळी मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने कंप्लीट केले. क्षेत्ररक्षण दमदार होतं. एकाच धावेवरती समाधान. सिनियर सोपान सध्या मात्र मैदानामध्ये, आणि जोपर्यंत सिनियर सोपान आहे आशेचा किरण आहे, अपेक्षा महत्वाकांक्षा आशेचा एकमेव किरण आहे. आणि लक्षात ठेवा आशेचा एकमेव किरण संघावरती आलेला सगळा अंधार दूर करू शकतो. जर हा बॅटर चालला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण असेल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या पॅव्हेलियन मध्ये. हलक्या हातानं माहिती आहे शक्तीपेक्षा युक्ती दाखवणं बरं आहे, कारण की हा शेवटचा चेंडू होता. इथे एक धाव कंप्लीट केली. आता शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक त्यांनी स्वतःच्या जवळ ठेवली आहे. 2 षटकांचा खेळ यावेळी मात्र समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस 14 धावा. 1-4-14 14 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती आहे. शेवटचं षटक या ओव्हरमध्ये कमीत कमी 10 ते 15 धावांचा प्रयत्न असेल. खेळाडूला विनंती आहे, त्रास होत असेल तर प्लीज आराम करायचा आहे कुठल्याही खेळाडूला. जरूर प्रयत्न असेल शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा घेतल्या तर एक फायटिंग स्कोर आपल्या टीमला भेटू शकतो. विशाल आलाय गोलंदाजीसाठी, कारण की समोर आपण पाहिलं तर मोरिया 11 वाळसुई देव संघाकडे देखील चांगली बॉलिंग अटॅक आहे. आता त्यांना एक चांगली धावसंख्या हवी आहे जिथे त्यांचे गोलंदाज, कारण की अक्षय सारखा भेदक गोलंदाज त्यांच्याकडे, ते इम्पॉर्टंट आहे. हो यावेळी मात्र सुरेख फटका बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पहिली धाव मात्र वेगाने कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतो. फेकी केले स्ट्रायकिंग एंडला, तोपर्यंत 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केलेत. रनिंग बिटवीन द विकेट मात्र वेगाने राहिले. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली नव्हती, स्ट्रायकिंगला, म्हणजे ज्युनियर सोपानच्या विकेटच्या मागे आता हात धुवून लागलेत खेळाडू. सिनियर सोपान सध्या स्ट्राईक वर पाहतोय, त्यांच्या मागे मात्र हात धुवून लागलेत. फॅक्स बॉयजने सांगितलंय सोपान मोरे यांच्या बॅट मधून जर 3 चेंडू 3 षटकार येतात तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक असेल. पैसा लावल्याशिवाय पैसा वसूल मॅच होत नाही, हे देखील खरं आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न, थांबणार, धाव घेत नाहीये. त्यांना माहिती आहे आता मलाच उभं राहावं लागेल. मी उभा राहिलाय सध्या मैदानामध्ये, त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये आता उभं राहावं लागेल, या मॅच मध्ये थांबावं लागेल, थांबून खेळ करावा लागेल. जास्त वेळ नाहीये त्यांच्याकडे, रिस्क घ्यावी लागेल त्यांना. सध्या टीम अडचणीमध्ये आहे म्हणून ते सध्या मैदानामध्ये संघर्ष करतायत. ओहो सोडून दिल्या, लेग स्टिकच्या अगदी जवळून फुंकर मारत व्हाईट बॉलचा इशारा. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 17 या आकड्यावरती. 17-17 एक चांगली टोटल भेटेल का? तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 2, म्हणजे 4 चेंडू बाकी आहेत. सोपान मोरे मैदानामध्ये असताना तब्बल 3 चेंडू 3 षटकार. फॅक्स बॉयज 1000 रुपये. जेव्हा पर्याय म्हणून कोणी नसतं ना तेव्हा उत्तर म्हणून उभं राहायचं असतं, आणि फक्त उत्तर म्हणून उभं राहायचं नसतं तर उठून दिसायचं. चेंडू आपण पाहिलं बॅटीच्या अगदी बॉटमला, लेग स्लिप आहे. आता एकच भेटेल. आता स्ट्राईक वरती आलाय बॅटिंग करत असताना प्रथमेश, कारण की ही स्ट्राईक सोडली त्यांनी. आता नॉन स्ट्रायकिंग वरती किती वेळ उभं ठेवतील त्यांना, कारण की अपेक्षा होती त्यांच्याकडून. धावसंख्या आहे तब्बल 18 या धावसंख्येवरती. 18 12वा खेळाडू थोडा टेन्शन मध्ये आहे. टेन्शन दोन्हीकडे. गोलंदाजी करण्या 12व्या खेळाडूच्या चेहऱ्यावरती हास्य आहे, दुसऱ्या साईडला 12वा खेळाडू शांत आहे. त्याला अपेक्षा आहे एखादा मोठा फटका येईल. हो फटका उचललाय, काव कॉर्नर रिझन, चेंडू निघून जातोय. छोटा पॅकेज मोठा धमाका. अभ्यास केला होता सोपान मोरेचा, पेपर फोडलाय प्रथमेशने. काय उत्तर दिलंय? छोटा तीर वार करे गंभीर असं म्हटलं जातं, आणि या छोट्या तीरने वार केलाय गंभीर 6 धावांचा.
धमाका जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. तब्बल चेंडू अजूनही बाकी आहेत. दोन चेंडू अजूनही बाकी आहे. प्रथमेश अकेला काफी आहे असं म्हणायला आता हरकत नाहीये. पहा मोरिया 11 वाळसुई देव संघाकडे बॉलिंग अटॅक आहे. त्यांना फक्त समाधानकारक धावसंख्या आहे आणि ही समाधानकारक धावसंख्या बनू शकते जी आहे 24. अजून दोन बाकी आहेत. फुलॉन लेनचा चेंडू, नो बॉलचा इशारा, लॉंग स्टॉप. नशीब देखील बहादूर लोकांना साथ देत. नो प्लस जीएसटी आहे तब्बल आत्ताच्या 5. या जगामध्ये फुकट काहीच भेटत नाही. उन्हामध्ये गेल्याशिवाय सावली भेटत नाही. इथे फक्त जाग्यावरती उभा होता आणि तोपर्यंत नो आणि येतोय चौकार. व्हॉट अ मॅच. वेळ बदलली, खेळ बदलला. आता वेळ चालू झाली मोरिया 11 वाळसुई देव या टीमची. या 5 धावेने धावसंख्या जाते 29. आता मोरिया 11 वाळसुई देव बोलत असेल एवढ्या धावा आम्हाला बस आहे कारण की बॉलिंग अटॅक आमच्याकडे. पहा वेळ बदलली. चर्चा करतो वेळ चांगली पण येते आणि वेळ वाईट पण येते. फक्त चांगल्या वेळेची वाट बघावी लागत नाही, ती आणावी लागते. वाईट वेळ न बोलवता आपल्यावरती येते आणि सध्या तेच केलंय. 2 बॉल मध्ये 1 षटकार लगावला तर फॅक्स बॉयज यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. फॅक्स बॉयज तयार आहे. 1000 रुपये. 2 चेंडू मध्ये 1 षटकार यावा ही फॅक्स बॉयजची इच्छा आहे. आता त्यांची इच्छा प्रथमेश पूर्ण करेल का? मात्र दुसऱ्या साईडला फ्री हिटचा चेंडू. धावसंख्या 29-29. बदलली ही मॅच, बदलली ही वेळ. डाऊन दी ग्राउंड. पहिली धाव मात्र वेगाने घेईल. डीप मिड विकेट. दुसऱ्या धावेसाठी जातील का? नकार दिलाय सोपान मोरे यांनी. आता 1 चेंडू बाकी आहे. धावसंख्या आहे 30. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या होत्या 8. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या होत्या 6. तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 16 धावा खर्च झालेत. हा शेवटचा चेंडू. बिग हिट करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र जरूर मिस होतोय. विकेट नॉन स्ट्रायकिंग एंडला. येस इट्स ओयूटी आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिल्या इनिंगचं थरारक नाट्य संपलं जात आहे आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 30 आणि 31 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये दिलंय. निवडी या संघाला 31 रन्स टू विन. आणि नेक्स्ट मॅच केळघर सोळशी आणि JUCC वेंगळे संघ दोन्ही कॅप्टन्स या करूया टॉस. नाणेफेक कक्षामध्ये जिथे आपण पाहिलं तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जरूर असतील. युवा उद्योजक दिनेशजी अटाळे साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा घेतला जाईल टॉस. ओव्हर टू यू सर. थँक्यू सो मच. आपण टॉस करतोय. महत्वपूर्ण लढत असेल दोन्ही संघांसाठी. तर मागील मॅचचा फायटर आहे तो अवॉर्ड आपल्याला द्यायचा आहे. राजेश प्लीज आपण या मुख्य व्यासपीठावर. फायटर अवॉर्ड आपण देतोय. 4 बॉल 18 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या. तो अवॉर्ड आपल्याला देताना आपल्याकडून राहिला आहे. तर राजेश यांना मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती जावा. दोन्ही कॅप्टनना मी विनंती करतो या टीम वेंगळे टीम आपला कॅप्टन आमच्यापर्यंत येऊ द्या. त्याचबरोबर टीम केळघर सोळशी आयोजक आहात आपल्या टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत येऊ द्या. विनोदजी अटाळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहता या स्पर्धेला ज्या ट्रॉफीज आहेत, बाहुबली ट्रॉफीज आहेत, त्या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाल्यात आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तत्पूर्वी आपण देऊया अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती त्यांना आपण कॅप्टनना दोन्ही कॅप्टनना देऊया. सरांना मी विनंती करतो सर आपल्या शुभ हस्ते आपण अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा त्यांची मूर्ती आपण या ठिकाणी आठवण भेट म्हणून दोन्ही कॅप्टनना आपण देतोय. आपण टॉस करणार आहोत. मग केळघर सोळशी आणि दुसऱ्या बाजूला टीम वेंगळे आहे. टॉस केळघर सोळशीकडून कॉल दिला जाईल. तर सरांना विनंती करतो की हवेमध्ये आपण कॉइन सर प्लीज.
छापा द कॉल आहे आणि यस छापा आहे. म्हणजेच टॉस जिंकलाय टीम केळगर सोळजी संघाने. निर्णय काय असेल प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षक करू. स्वीकारताय? समोरच्या टीम मध्ये शेटे सारखा जबरदस्त बॅट्समन आहे. किती धावांपर्यंत समोरच्या टीमला रोकाल? 40 ते 45 धावेपर्यंत आम्ही रोखायचा प्रयत्न करू. स्वतःच्या आयोजनामध्ये स्पर्धा संपूर्ण आयोजनाचं कौतुक. काय म्हणाल आपल्या आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप आहे, अजून आमच्याकडून खूप चांगलं होईल असं आम्ही अजून प्रयत्न करू. अजून चांगलं करण्याचा प्रयत्न केला जाईल. विनोदकडे जाईन. विनोद, टॉस हरलाय तुम्ही, परंतु बॅटिंग आले इथे या मैदानावरती फर्स्ट बॅटिंग कर जास्त संघ जिंकताना आपण पाहिलंय. किती धावा स्कोरवरती लावल्या जाते? हे गोल ग्राउंड आहे, तरी 50+ रन झाले तर ओके राहील आमच्या. 2 दिवसाची स्पर्धा आहे. अंतिम दिवसामध्ये तुम्ही खेळताय. संडे आहे. स्पर्धा ज्या पद्धतीने पाहतोय की प्रेक्षकांकडून या स्पर्धेला दाद मिळते. तुमचं काय मत आहे या स्पर्धेबद्दल? नक्की स्पर्धा एक नंबर आहे. पर्व चौथं आहे त्यांचं आणि मालुसरे साहेब आहेत, अमोल आहे, एक नंबर स्पर्धा करता. आवडले आपल्याला, आयोजन यांचं एक नंबर आहे. थँक्यू सो मच. आयोजन आवडलंय. बौद्ध कॅप्टनना आपण खूप इच्छा देऊया. त्यांना सांगूया की तुम्ही मॅचची तयारी करा. त्याचबरोबर आदरणीय विनोद आटाळे साहेब यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. टॉसमध्ये काय घडलंय तर हो येस, इथे आयोजन टीम खेळणार आहे पहिली मॅच. म्हणजे केळगर सोशी इथे पहिली मॅच खेळते. त्यांच्या समोर वेंगळे आहे आयोजन टीम. म्हणजेच केळगर सोशीने टॉस जिंकलाय आणि प्रथम त्यांनी त्वरित निर्णय घेतलाय फिल्डिंगचा. तर पुन्हा एकदा आपण जाऊया मुख्य आपल्या व्यासपीठाकडे, जिथे मात्र कॉम्बॉक्समधून आवाज ऐकाल किरण मस्कर यांचा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. अगदी श्री काळेश्वरी चॅम्पियन चषक नवशक्ती क्रिकेट क्लब केळगर सोळशी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली आहे. खासियत आहे या स्पर्धेची, कारण की जसं प्रत्येक टीमला वाटतं की या स्पर्धेमध्ये आपण खेळावं, तसं समालोचकांना देखील इच्छा असते की या स्पर्धेमध्ये समालोचन करा. VIP स्पर्धा असते, इथे वेगळी सोय असते भाऊ. इथे काही कमी पडत नाही, इथून काही मागवावं लागत नाही. मॅचकडे जाऊयात. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू यावेळी मात्र स्लिप आहे. चेंडू पकडलाय, फेकेल कदाचित डायरेक्ट थ्रो असता तर, आणि हा आहे थ्रो. काय घडलंय या मॅच मध्ये? आता तो मागे वळून बघतोय. अर्थातच फलंदाज जिथे आपण पाहिलं तर किरण कडे तो मागे वळून पाहतोय. अक्षय जड मनाने अजून बाहेर गेला नाही, त्याची इच्छाच नाहीये. त्याला माहिती आहे या मॅच मध्ये मी किती इम्पॉर्टंट होतो. त्याची पावलं झाले जड, मन झाले आतुर. या मॅच मध्ये झाले छोटीशी चुकी. क्रिकेट आहे, चुकीला माफी नाही. काय थ्रो केलाय जय. छोटा पॅकेज मोठा धमाका. जयने या मॅच मध्ये मी म्हणेल सोन्यासारखा थ्रो केला. विलास मोरे साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं प्राइज असेल जयसाठी, ज्याने थ्रो केला. अप्रतिम थ्रो यार. रनआउट किती इम्पॉर्टंट होता. त्या टीमला आठवण झाली असेल वर्ल्ड कप मध्ये जसे MS धोनी रनआउट झाले होते, संपूर्ण इंडिया टीम, संपूर्ण भारत देश रडला होता, तशी यावेळी मात्र रनआउट झाला अक्षय. प्रमोद कदम आला मैदानामध्ये. व्हॉट अ मॅच यार. 31 धावेचं टार्गेट. दोन्ही फायटिंग टीम आहेत. दोन महासत्ता एकमेकांसोबत खेळतात, एकमेकांसमोर खेळतात. दोन बेस्ट टीम एकमेकांसमोर आलेत. इकडे शेर आहे, इकडे सवा शेर आहे, तिकडे बब्बर शेर आहे, इकडे खली आहे, तिकडे बाहुबली आहे. अशी मॅच आहे. व्हॉट अ मॅच. प्रमोद आले लेफ्ट हँडेड बॅटर, जिथे आपण पाहिलं तर पहिली धाव मात्र बेगाने जरूर कंप्लीट करेल. चेंडू गॅदर केला, फेकत नाहीये. 2 खेळाडू होते तब्बल बॅकअप साठी. पहिल्या विकेटनं आत्मविश्वास वाढला गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. 31 धावेचं टार्गेट. आणि किरण आहे, आशेचा किरण आहे, ड्राईव्ह स्पेशलिस्ट आहे, आणि किरण आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. अक्षय मोरेचा चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडू पर्यंत? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिली धाव वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय. आता रनिंग बिटवीन द विकेट. आता एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 1-1, 2-2 धावा बनवाव्या लागतील.
धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो. 3 धावसंख्या. ओहो, यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज. यावेळी मात्र अगदी मिड ऑनला आवाज देतोय. कव्हरचा येतोय क्षेत्ररक्षक. एक धाव फक्त कंप्लीट केली जाते. अक्षय मोरेकडे वेग आहे, त्याच्याकडे दिशा आहे, त्याच्याकडे अचूकता आणि वेगेला आतापर्यंत त्याने स्वतःची ताकद बनवली, तीच त्याच्या टीमची स्ट्रेंथ बनली आहे. असा अक्षय मोरे सध्या गोलंदाजीसाठी मैदानामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्याने मात्र आतापर्यंत प्रभावशाली गोलंदाजी केली. मात्र लेफ्ट हँडेड बॅटर प्रमोद मात्र दुसऱ्या साईडला मैदानामध्ये दाखल झाला. लेफ्ट हँडेड बॅटर म्हणजे नॅचरल बॅट स्विंग, नॅचरल ताकद, एनर्जी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अशा मुवमेंटला स्विच हिट, दुधारी तलवार म्हटलं जातं या स्विच हिट फटक्याला. लगी तो आबाद नाही तो बरबाद करणारा फटका खेळत असताना बरंच धाडस तुमच्याकडे लागतं. सरळ बॅटीने धावा येतात तर आडवा बॅट न करण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता इथे. शेवटचा चेंडू पुढे येऊन खेळलाय, सुरेख फटका ड्राईव्ह करून काढलाय, कव्हर रिजन मध्ये खेळून काढलाय, जिथे मात्र धावा भेटतील तब्बल 4 आणि धावसंख्येला भेटते चकाकी. धावसंख्या 8 या आकड्यावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 8 लॉस ऑफ दी 1 विकेट. आपल्या काळजात धडधड होते. धावसंख्या अगदी 8. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे आपण पाहिलं तर क्षितिज येतोय गोलंदाजीसाठी. किरण स्क्वेअर कट आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या अगदी डोक्यावरून हात स्ट्रेच केला, बोटाला थोडा चटका बसला, चेंडू सीमारेषेजवळ अडवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न मात्र चालू झालेत. तोपर्यंत मात्र धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. अर्थातच 3 1 2 का 3 धावा वेगाने कंप्लीट केलेत. एक धाव अडवण्यामध्ये यशस्वी झाला क्षितिज मोरे सध्या गोलंदाजीसाठी. अक्षय मोरेची पहिली ओव्हर यशस्वी, जिथे तब्बल 8 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये क्षितिज मोरेला आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला सध्या प्रमोद आहे. या आधीचा जी ओव्हर संपली होती तिथे आपण पाहिलं तर प्रमोदसाठी ग्लव्स घेऊन आला होता, जिथे आपण पाहिलं तर आकाश, अक्षय आणि बराच त्या ग्लव्स सोबत एक मंत्र देखील दिला गेला. कान चिट्टी पोहोचवली तिथे आणि त्यानंतर गेम कशा पद्धतीने बदलतोय प्रमोद ते मात्र बघायचं आहे. 31 धावेचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 11. गती परिवर्तन, बॅकफुटला जातोय, हुक केलाय, चेंडू वेगाने जातोय निघून. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचेल का? तोपर्यंत चेंडूने गाठली आहे सीमा रेषा. येतोय प्रमोदच्या बॅट मधून चौकार. काय फटका खेळलाय, बॅकफुटला जाऊन हुक फटका, लुक चांगला होता. फाईनला अगदी आपण पाहिलं तर खेळून काढलाय, जिथे धावा भेटल्या तब्बल 4 आणि टीमची टोटल जाते अगदी 15 या धावसंख्येवरती. अर्धा पल्ला आता पार केलाय. 31 धावेचं टार्गेट आहे 31 आणि अर्धा प्रवास आता करून ठेवला निवडी या संघाने. यावेळी देखील उकरण्याचा प्रयत्न, बॅटीच्या अगदी टॉप एजला क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नो मॅन्स लँड मध्ये 2 धावा तर कंप्लीट केल्या जातात. मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न, यावेळी जागा सोडल्या किरणने, संधी असू शकते. नॉन स्ट्रायकिंगला फेकला, तोपर्यंत इथे बॅकअप नव्हता आणि चौथ्या धावेचा प्रयत्न थांबवला. 3च धावेवरती. माइंडसेट इम्पॉर्टंट आहे, कारण की मैदानामध्ये जर धावा येतात तर तुम्हाला
चलबीत होऊन चालत नाहीये. तुमचा माइंडसेट इम्पॉर्टंट आहे. आत्ताच्या देखील तब्बल 3 धावा या ओव्हरमध्ये तब्बल 2 वेळा 3-3 धावा घेतल्या. नॉन स्टँकिंगचा फलंदाज बसलाय खाली, थकलाय. क्षमतेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो हे खरं आहे, पण क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील दमच लागतो हेही खरं आहे. दम दाखवलाय दोन्ही खेळाडूंनी. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. बॅकफुटला जातोय, शॉट फुल आहे, पॉवरफुल, निघून जातोय प्रेक्षकांच्या भेटीला. आशेचा किरण या मॅच मध्ये चमकतोय, त्याच्या बॅट मधून येतोय धमाका. डाइव लगावले त्यांनी. अक्षरशः या धावा पळून घेतल्या जातात. दमलाय नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर. तब्बल धावसंख्या 26. गती परिवर्तन घेण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र नकार दिलाय नॉन स्ट्रायकिंगच्या बॅटरने. जिथे आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 5 धावेची गरज आहे. 6 चेंडू 5 धावा, 5 धावा 6 चेंडू. या मॅचचं चित्र काय असेल? निवडी संघ घेऊन जाईल का मॅच, की दुसऱ्या साईडला मोरया 11 वासुदेवच्या टीमचा गोलंदाज या मॅच मध्ये करेल कमबॅक? जिथे आपण पाहिले तर अनुभवाचे बोल मात्र बोलण्यासाठी मैदानामध्ये सिनियर सोपान सध्या मात्र मैदानामध्ये. सोपानची मोरे अनुभव आहे, या टीम्स कडून सातत्याने खेळत आलेत. ही टीम तयार करण्यापासून आपण पाहिलं या टीमचा संपूर्ण प्रवास त्यांनी आतापर्यंत जवळून पाहिला आणि आता या मॅच मध्ये त्यांना अडवायचे तब्बल 5 धावा. अनुभव त्यांच्याकडे आहे, मात्र हे क्रिकेट आहे. समोरच्या टीम कडे आपण पाहिलं तर या टीमचा महत्वाचा लेफ्ट हँडेड बॅटर प्रमोद असताना किरणची बॅट तर चांगली चालू आहे, मात्र तो नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. 6 चेंडू 5 धावेची गरज. या मॅचचं असेल चित्र, होईल का विचित्र? मस्त मॅच आज बघायला भेटल्या. चुरशीची लढत काय असते, पैसा वसूल मॅच काय असते. पहिला चेंडू वेगवान होता, विकेट कीपर कडून चुकी होतीये. क्रिकेट आहे, एक धाव थांबवायचे 22च्या स्वरूपामध्ये. मी मघाशी चर्चा केली, एका धावेची किंमत आता मैदानामध्ये वाढली आहे. आता तुम्हाला एक धाव जीवाचं रान करून अडवावी लागेल. सोपान मोरेचा चांगला चेंडू होता, मात्र 22च्या स्वरूपामध्ये एक चिकी धाव, चोरीची धाव कंप्लीट केले. आता तब्बल 5 चेंडू आणि विजयासाठी 4 धावेची गरज. 5 चेंडू अगदी 4 धावा विजयासाठी. क्षेत्ररक्षण घर फिरवलंय. किरण आहे या मॅच मध्ये, आशेचा किरण आहे. आतापर्यंत चांगली बॅटिंग त्याची राहिली या मॅच मध्ये. सध्या स्ट्राईकला प्रमोद, नॉन स्ट्रायकिंगला. या मॅच मध्ये कशा पद्धतीने राहील खेळ, एखादा निर्धाव येतोय तर मॅच बनतीये. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आला निर्धाव चेंडू. किरण आहे स्ट्राईकला. आता तब्बल समीकरण आहे 4 चेंडू आणि 4 धावेची गरज. मोरया 11 वासुदेव संघ जो सहजासहजी हार मानणार नाहीये. एक धावेसाठी तुम्हाला कष्ट करावं लागेल, मेहनत ही करावीच लागेल, मागून देणार नाहीये, खेचून घ्याव्या लागतील या धावा. आता 4 चेंडू आणि 4 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. कॅप्टनला विचारलं होतं पैसा वसूल होईल का मॅच, तो बोलला होय पैसा वसूल होईल ही मॅच, आणि अगदी त्याच्या म्हणण्यानुसार पैसा वसूल मॅच. सुरेख फटका, क्षेत्ररक्षक असेल का? चेंडू यावेळी मात्र निघून जातोय, विजयी चौकार येतोय. अर्थातच निवडी संघाचा आशेचा किरण, किरणच्या बॅट मधून आला चौकार आणि या टीमने मिळवला विजय. हार्ड लक बॅड लक मोरया 11 वासुदेव संघ. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि निवडी संघ लाजवाब. क्या बात.
मागे पाठवल्या आणि मोरिया 11 वासुदेव या टीमला बॅकफुटवर पाठवलं. तो या टीमचा महत्वाचा निवळी संघाचा पॉवर प्ले स्पेशलिस्ट